पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संगम वारकरी सेवा उपक्रम उत्साहात संपन्न। पुणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट पुणे व कुसुम वत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट पुणे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी बांधवांसाठी विविध सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत वारकरी बांधवांना वैद्यकीय तपासणी, औषध वाटप, पायांना तेल मालिश, मोबाईलसाठी वॉटरप्रूफ कव्हर्स, रेनकोट, शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता तसेच इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले। वारकरी बांधवांनी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला। या सेवाभावी उपक्रमात प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्टचे अध्यक्ष इंद्रजित डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय जगदाळे, विकास कडू पाटील, अनंता दळवी, छाया सपकाळ, विलास राठोड, धनंजय मोटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। तसेच कुसुम वत्सल्य फाउंडेशन ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनिरुद्ध चौधरी, विद्या कोतवाल, प्रशांत भोसले, जयप्रकाश पाटील, बालाजी सातपुते, सूर्यकांत घोणे, राहुल कडू, रुपाली अभंग, मिलन पवार व सुविधा नाईक यांनी सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले। यावेळी राहुल कडू, रुपाली अभंग आणि सायली पिंपळे यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। त्यांच्या सुरेल सादरीकरणामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह आणि भक्तिभाव अधिक वृद्धिंगत झाला। वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी बांधवांनी मनापासून स्वागत केले व आयोजक, स्वयंसेवक आणि दात्यांचे आभार मानले। समाजसेवा, भक्ती आणि समर्पण यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला। माऊली, किती वर्षापासून तुम्ही वारकऱ्यांची अशी सेवा करता? सेवा करू देतो मी 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले? होय। ह्याच्यातून काय तुम्हाला कसा आनंद मिळतो? मानसिक आनंद मिळतो, विठ्ठलाची सेवा केल्याचा आनंद मिळतो। कुठेतरी आपलं पुण्य गोळा करायला पाहिजे का नाही? बरोबर। ते गोळा करायला आता हे लोक एवढे लांब जातात, आम्ही तर काही पंढरपूरला जात नाही। मग आपलं ह्यांच्याबरोबरच राहून काय थोड्या वेळ सेवा केली तर त्याचा जो आनंद मिळतो तो जास्त मिळतो। आपल्या आई वडिलांचा शोध याच्यात घेता येतो। आपलं नाव काय सांगा ना सर? अनिरुद्ध चौधरी। आपण संस्थेमार्फत करताय का वैयक्तिक? संवत्सर संस्थेमध्ये मी एक त्यांच्यातला पदाधिकारी आहे। अच्छा। आणि आमचं अशी ज्यावेळेला ही चर्चा झाली तर म्हटलं हा जो काय आपल्याला इथे हे मिळणार आहे, लोकांची सेवा करायला जे मिळणार आहे, यापेक्षा वेगळं असं काही पुण्य आपल्याला जमा करता येणार नाही आहे। तर हे पुण्य जमा करायचा प्रयत्न करूया। थोडेसे आशीर्वाद ह्याच्यातनं आम्हाला मिळतील। ते आशीर्वाद जेवढे मिळतील तेवढे आपल्याकरता कमीच असतात ना। आणि ही सेवा करताना डोळ्यासमोर एवढंच असतं की आपले वडील ह्याच्यात शोधायचे आणि त्याच्यातनं आनंद घ्यायचा। ताई, तुम्हाला काय वाटतं? कसं वाटतं तुम्हाला या माऊलींची सेवा करताना? कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी वैशाली मनोज पाटील, कुसुम वत्सल्य फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्ष आहे। संस्थेचं नावच आई आणि सासूबाईंवर ठेवलेलं आहे। त्या हयात नाही आहेत पण त्या प्रत्येकाच्या मुखातून जिवंत असावेत म्हणून माझी एक हे चालू असते, प्रेरणा घेत असते सगळ्यांकडनं। आणि दुसरं, मी दरवर्षी मागच्या वर्षी माझे 150 माऊलींना मी सेवा केली होती। आणि असं वाटतं की माझी पंढरी इथेच आहे, हेच पांडुरंग, हेच रुखमाई। आणि माझं तिकडे जाणं तर होतंच, पण ही जी सेवा आहे ही खरं अर्थाने सेवा करायला हवी सगळ्यांनी आणि हीच प्रेरणा सगळ्यांना मिळावी म्हणून मी पण सेवा करत असते। आणि मला ॲक्च्युली खरंच भारी वाटतं यांची सेवा करताना। आता तुम्ही पुढच्या म्हणजे तुमच्या तरुण पिढीला काय याचा संदेश देता? त्याच्या मागचं तरुण पिढीला एकच संदेश देऊ इच्छिते की मागच्या वेळेस एका माऊलीने अक्षरशः मी असा हात लावला ना तर त्या अक्षरशः रडल्या होत्या की माझ्या पायाला आजपर्यंत बायकोनीच हात लावला नाही। माझी सासू तर, माझी सूनबाई अशी तडफड करते, काही खायला तर देतच नाही, पण दुखत असलं की मी रडते, पण माझ्या पायाला कोणी हातसुद्धा लावला नाही। पण तू कमीत कमी 15 मिनटं हात लावला, कारण की त्या माऊलींना इथे नसांवर नसा चढल्या होत्या
आणि मी फक्त चोळलं तर तो पूर्ण पाय तिचा बरा झाला होता. आणि ती माऊली आणखीन 15-20 जणांना घेऊन आले होते. मला माहिती नाही वारी म्हणजे पांडुरंगाची काय माझ्या हातामध्ये जादू म्हणजे काय असेल, आशीर्वाद असतील, तर माऊलींचे सगळे पाय दुखणं बरे होतात आणि म्हणून मी करते. पण ह्याच्या मागे संदेश असा देऊ इच्छिते की घरातले आई वडील त्यांची सेवा तुम्ही केली पाहिजे. म्हणजे तुम्ही पण आई वडील आहात तर तुमचीही सेवा केली जाईल. जसं म्हणजे तुम्ही झाड एखादी बीज पेरतो, जर आंबा पेरला तर आंबाच यायला हवा आणि लिंबुनी पेरले तर लिंबुनीच येईल. तर तुम्ही जर आंबा पेरत असाल तर तुम्हाला गोडवा पुढच्या पिढीला मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही करा आणि घडवा. तुम्ही पण घडा आणि समोरच्यालाही घडवा. तर सेवा ही केलीच पाहिजे. आई वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे. नक्की नक्की. आता ह्यांच्यामध्ये आपण सर्वांनी आई वडीलच पाहिलं पाहिलं. हा, आपले आई वडीलच पाहिले पाहिजे, विठू रुक्माईच पाहिलं पाहिजे. बरोबर. कारण मी स्वतः म्हणतात ना की आपल्या लेकरांची आपण आई असतो, पण दुसऱ्याच्या लेकरांची जेव्हा तुम्ही आई असता ना, ती एक अजूनच वेगळी भावना असते. जसं श्रीकृष्णाला 2 आया होत्या, तसं मी पण 2 लेकरांना घरी सांभाळते ज्यांना आई वडील नाही आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की जे आपण आपल्या मुलांची आई होतोच, पण दुसऱ्याच्या मुलाची आई झाल्यानंतरचं जे सुख आहे ते कशातच नाही. खूप छान. तुम्ही माझी तेलाची ते मोबाईलवर ठेवा. दादा तुमचं नाव काय? सूर्यकांत हरिभाऊ घोणे. माऊली तुमचं नाव काय? नारायण देशमुख. कुठून आलात तुम्ही? हां, हिंगोली. अच्छा अच्छा. कसं वाटतं तुम्हाला? दादा मालिश करतात ते बरं वाटतं. किती वर्षापासून तुम्ही पालखीसोबत असता माऊली? तुम्ही येत असता का? अच्छा अच्छा. दादा तुम्हाला ह्याच्यातून काय आनंद कसा मिळतो? मी माऊली माझ्या आई वडिलांना मी यातून शोधतो यांच्यातून. माऊलीला मला आई वडील नाहीत. माऊलींना माझ्या आई वडील म्हणून फक्त सेवा, निष्काम सेवा करायची मला एवढीच मला मला माझं कुठलाही स्वार्थ त्यांना नाही. स्वतःला पाय नाहीये का दोन? दादा तुम्हाला काय तुमचं नाव सांगा ना? सूर्यकांत हरिभाऊ घोणे. सूर्यकांत हरिभाऊ. करायचंय काम असं? मी जिल्हा न्यायालयात प्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झालो. अच्छा अच्छा. 38 वर्ष सामान्य सेवा केली आणि दोन्ही पायाने अपंग 80% अपंगत्व आहे. हो. अपंग असून सुद्धा एवढी चांगली सेवा तुम्ही करता. सेवा करायची मला. बरं. तुम्ही मला हा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक राजेंद्र उजागरे.